नमस्कार. मी डॉक्टर सुरेश खमितकर, भारत भाग्य विधात्याला या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन. 1950 पासून आपण प्रजासत्ताक आहोत. अर्थातच आपल्या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित झालेला हा दिवस. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अस्तित्वात आले. या संविधानामध्ये लोकांसाठी लोकांकडून चालवलेले जे राज्य, त्यास लोकशाही अशी स्पष्ट व्याख्या लोकशाहीची दिलेली आहे. आपला देश चालवणारे आपण स्वतः नागरिकच आहोत. तथापि किती जणांना या गोष्टीची जाणीव आहे? सर्वप्रथम आपण आपल्या देशाला आपलं मानतच नाही. कारण आपण जे काय पण इथं कुठलंही कर्तव्य असो, काम असो, काहीही असो, हे आपण आपल्या देशासाठी करणं हे आवश्यक आहे. तथापि आपण आपलं जे कर्तव्य काम आहे हे स्वतःला केंद्रीभूत ठेवून, स्वतःचा स्वार्थ पाहूनच आपल्याकडून केलं जातं. त्यामुळे देशाची व्यवस्था विस्कळीत होत आहे. आपला देश ही भावना जोपर्यंत आपल्यामध्ये निर्माण होत नाही, तोपर्यंत देश आपला होऊ शकत नाही. आपण देशांच्या राज्यकर्त्याकडून खूप काही अपेक्षा ठेवतो, पण त्या दृष्टीने आपली स्वतःची वर्तणूक काय आहे, आपली स्वतःची कर्तव्ये काय आहेत, याचा कधी आपण विचार करतो का? मित्रांनो, आधी ही भावना मनात निर्माण करा की हा माझा देश आहे, भारत माझा देश आहे. ही भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये निर्माण होईल, तेव्हाच देशासाठी तुम्ही काहीतरी करू शकाल. प्रत्येकाची इच्छा, अपेक्षा, आकांक्षा खूप असतात की देशाने मग हे द्यावं, देशाने मग ते द्यावं, देशाने हे केलं पाहिजे, ते सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण राज्यकर्त्याकडून अपेक्षा ठेवतो. परंतु राज्यकर्ते निवडून देणारे आपणच आहोत. आणि निवडून देताना पण काय बघतो? तो माझा नातेवाईक आहे ना, तो माझ्या जातीचा आहे ना, तो माझ्या धर्माचा आहे ना. मग तिथं तो माणूस त्या पदासाठी योग्य आहे की नाही, या गोष्टीचा आपण कधी विचार करतो का? कधीच नाही. मग निवडून आलेल्या माणसाकडून आपण आपल्या ज्या मागण्या आहेत, आपल्या ज्या संबंधित समस्या आहेत, त्या दूर कराव्या, त्या अपेक्षा आपण कशा ठेवू शकतो? ज्या निवडून येणाऱ्या माणसांना आपली कर्तव्यसुद्धा काय आहे त्याची जाणीव नसते. आणि आपल्याला कोणतीही अशी व्यवस्था नाही की निवडून येण्यापूर्वी तुमची काम काय आहे, तुमचे कर्तव्य काय आहे, तुम्ही काय केलं पाहिजे, कायदेशीर तुम्ही काय काय करू शकता, याचं कुठल्याही नगरसेवकांना, आमदारांना, खासदारांना कोणालाही याचं भान नाही. त्यामुळे अनेकदा अवास्तव मागण्या केल्या जातात. आमदारांकडून, खासदारांकडून, नगरसेवकाकडून सुद्धा आपल्या देशाचं नुकसान व्हावं असं अनेकदा घडतं. आणि याला कारणीभूत आहे आपली भावना. जोपर्यंत आपण आपला देश समजत नाही, तोपर्यंत हे असंच चालणार. यासाठी सर्वप्रथम आपण आज प्रजासत्ताक दिन आहे, त्यानिमित्त आपण प्रतिज्ञा करूया की यापुढे
आपण आपला देश समजून प्रत्येक गोष्ट जी काही करायची आहे ती देशासाठी करायची हे प्रतिज्ञा करून आपण इथे थांबूया. नमस्कार.